झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि सुरुवातीला आजची महत्त्वाची बातमी। गांधी जयंतीचा मुहूर्त साधत अरविंद केजरीवालांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली। यावेळी सादर केलेल्या विजन डॉक्युमेंटमध्ये त्यांनी आपला पक्ष कॉमन मॅन फ्रेंडली ठेवण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेस आणि भाजपने पक्षाचं स्वागत केलंय। महात्मा गांधींच्या जयंती दिनी अरविंद केजरीवालांनी स्वतःच्या पक्षाची घोषणा केली। गांधी जयंतीचा मुहूर्त साधत नव्या पक्षाचा जन्म झाला असला तरी पक्षाचं बारसं मात्र 26 नोव्हेंबरला होणार आहे। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये करणार असल्याचे स्पष्ट संकेतही केजरीवालांनी दिले। तर केजरीवाल यांच्या पक्षाचे सदस्य होणार नसल्याचं अण्णांचे सहकारी कुमार विश्वास यांनी सांगितले। जब ये आंदोलन दिल्ली विधानसभा के चुनाव लड़ेगा और दिल्ली विधानसभा में जाएगा तो 10 दिन के अंदर वो मॉडल यहाँ पे लागू कर दिया जाएगा। 6 तारीख को 3 बजे इस देश के 2 बहुत ही शक्तिशाली लोगों के खिलाफ भ्रष्टाचार का खुलासा किया जाएगा। मैं ये जो पार्टी नवीन बननी जा रही है इसका सदस्य नहीं हूं। मेरे अंदर इतनी क्षमताएं नहीं है कि मैं इनकी तरह काम कर सकूं। मैं अभी अपने को इस योग्य नहीं समझता कि जहां मनीष बैठते हैं, जहां अरविंद बैठते हैं, जहां प्रशांत हमारी बड़ी बहन शाइस्ता बैठती हैं, इनके साथ बैठ सकूं। केजरीवालांनी आपल्या पक्षाचं विजन डॉक्युमेंटही सादर केलंय। त्यातून त्यांनी साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वाचा अवलंब करणार असल्याचा दावा केलाय। यामध्ये खासदार आमदार लाल दिव्याची गाडी घेणार नाहीत, अनावश्यक सुरक्षेचा वापर करणार नाहीत, खासदार आमदार छोट्याशा घरात राहणार, उमेदवार नाकारण्याचा आणि लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार जनतेला देणार, जनलोकपालसाठी संघर्ष सुरूच ठेवणार, निवडणुकांमधील सुधारणांसाठी बांधील राहणार, एका परिवारातील दोघांना निवडणूक लढवण्यास मनाई आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेणार नाही, अशा मुद्द्यांचा समावेश आहे। काँग्रेस आणि भाजपनं या नव्या पक्षाचं स्वागत केलंय। अरविंद केजरीवाल ने घोषणा की है कि अपनी पार्टी बनाएंगे, चुनाव लड़ेंगे। कैसे देखते हैं आप? हार्दिक स्वागत अभिनंदन, हार्दिक स्वागत अभिनंदन, हार्दिक स्वागत अभिनंदन। उनको पूरा अधिकार है पार्टी बनाने का। देश में करीब 60 पार्टियां हैं, 7 राष्ट्रीय पार्टी है और राष्ट्रीय पार्टी बनने के लिए एक परसेंटेज ऑफ वोट चाहिए होता है। तो भारत के संविधान ने सबको इजाजत दी है कि वो पार्टी बना सकता है। राजकीय वर्तुळात या पक्षाच्या निमित्तानं अजून एका नव्या टोपीचा प्रवेश झालाय। गेल्या 2 वर्षातला मैं अण्णा हूं या आंदोलक टोपीचा मैं आम आदमी हूं या राजकीय टोपीपर्यंतचा प्रवास अनेक वादांनी भरलेला होता। आता केजरीवालांच्या या नव्या टोपीला राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत किती स्पेस मिळते आणि नव्या टोपीकडे जनता किती आकर्षित होते हे लवकरच कळेल। झी 24 तास साठी रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।